सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एका वडिलांनी आपल्या मुलाच्या हातामध्ये एक जुनं घड्याळ दिलं. वडील म्हणाले की बाळा, हे घड्याळ माझ्या आजोबांनी मला दिलं होतं. हे घड्याळ किमान 100-125 वर्ष जुनं आहे. आता तू एक काम कर, शेजारच्या घड्याळाच्या दुकानामध्ये जा आणि तिथल्या दुकानदाराला विचार की या घड्याळाची तो काय किंमत देऊ शकेल. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुलगा मग त्या घड्याळाच्या दुकानामध्ये जाऊन चौकशी करून आला. तो वडिलांना म्हणाला की तो घड्याळाच्या दुकानातील दुकानदार या घड्याळाचे 150 रुपये देण्यासाठी तयार आहे. वडील म्हणाले ठीक आहे, आता तू एक काम कर, आता हेच घड्याळ घेऊन तू शेजारच्या भंगाराच्या दुकानामध्ये जा. त्या भंगाराच्या दुकानामध्ये जाऊन या घड्याळाची किंमत विचारून ये. मुलानं मग तसं केलं. तो भंगाराच्या दुकानामध्ये जाऊन चौकशी करून आला आणि वडिलांना सांगू लागला की त्या भंगाराच्या दुकानातील दुकानदाराने या घड्याळाचे मला केवळ 20 रुपये देण्याचं कबूल केलं, कारण हे घड्याळ खूप जुनं आहे असं तो म्हणाला. आता वडील त्याला म्हणाले की आता हेच घड्याळ घेऊन तू आपल्या गावातील जुन्या वस्तूंच्या संग्रहालयामध्ये जा. त्या संग्रहालयामध्ये गेल्यानंतर तिथे या घड्याळाची किंमत ते किती देत आहेत हे विचारून ये. मग मुलाने वडिलांच्या सांगण्याप्रमाणे त्या गावातील जुन्या वस्तूंच्या संग्रहालयामध्ये जाऊन चौकशी केली आणि तिथून तो हसत हसत आनंदाने घरी परतला. घरी आल्यानंतर त्याने वडिलांना सांगितलं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी त्या जुन्या वस्तूंच्या वस्तू संग्रहालयामध्ये जाऊन आलो. त्या संग्रहालयातील अधिकारी व्यक्तीनं मला असं सांगितलं की हे खूप जुनं घड्याळ आहे, त्यामुळे याची गणना ही दुर्मिळ गोष्टींमध्ये होऊ शकते. जर तुम्ही हे घड्याळ या संग्रहालयासाठी देणार असाल तर त्या बदल्यामध्ये आम्ही मोबदला म्हणून 5 लाख रुपये द्यायला तयार आहोत. वडील मग शांतपणे हसून त्या मुलाला म्हणाले की मला तुला हे शिकवायचं होतं की एखाद्या गोष्टीचं योग्य मूल्य हे योग्य ठिकाणीच होतं. या घड्याळाप्रमाणेच आपल्या आयुष्याचं देखील आहे. आपल्यामध्ये असलेल्या गुणांची कदर, त्यांचं मूल्य, त्यांची किंमत ही प्रत्येक ठिकाणी योग्य रीतीने होईलच असं नाही. स्वतःला कधीच चुकीच्या ठिकाणी शोधू नकोस. जर एखाद्या ठिकाणी तुझ्यामध्ये असलेल्या गुणांची कदर झाली नाही, त्यांची किंमत झाली नाही, त्यांचं मूल्य कुणी जाणून घेतलं नाही, तर चिडचिड करून घेऊ नकोस, त्रागा करून घेऊ नकोस. प्रयत्न करत राहा, योग्य ठिकाणाचा शोध घेत राहा, कारण योग्य ठिकाणी योग्य माणसाकडनं तुझ्यामध्ये असलेल्या गुणांची योग्य कदर केली जाईल, योग्य किंमत केली जाईल. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.